जिल्ह्याचं ठिकाण आहे, इथं आज देखील चांगल्या प्रकारे अंडरग्राऊंड ड्रेनेज नाही आहे. त्याला जबाबदार कोण? इथं पिण्याचं पाणी माझ्या बीडकरांना रोज मिळत नाही. त्याला जबाबदार कोण? इथल्या रस्त्यामध्ये खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा आहे हेच कळत नाही. त्याला जबाबदार कोण? इतर रस्त्याने फिरताना असे कचऱ्याचे ढीग वेगवेगळ्या ठिकाणी बघायला मिळतात. त्याला जबाबदार कोण? या शहराला योग्य पद्धतीनं नेतृत्व देण्याचं काम जे इथं प्रतिनिधी म्हणून निवडून जातात त्यांचं हे मी तुम्हाला सगळ्यांना समजावून सांगतोय. आज नागरिकांच्यासाठी कोट्यवधी रुपयाचा खर्च करून सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स परिसरामध्ये भाजी मंडई बांधण्यात आली, परंतु ती अद्यापपर्यंत वापरात आलेली नाही. परिणामी जुनी भाजी मंडई परिसरामध्ये भाजी विक्रेते आज पण रस्त्यावर बसतात. अरे तुम्ही भाजी मंडई बांधता आणि तिथं लोक भाजी विकायला बसत नाही, हे तुमचं कर्तबगारी. याच्याकरता तुम्ही नेतृत्व केलं. त्याच्यामध्ये आज या परिसरामध्ये 2 मोठी विद्यालय, शाळा सुटल्यानंतर वाहतुकीची कोंडी निर्माण होते. त्यामुळे नवीन भाजी मंडई तातडीने सुरू करणं आवश्यक आहे. तसेच शहराचे विस्तारीकरण झाल्यानं किमान 4 ठिकाणी नवीन वेगवेगळ्या ठिकाणी भाजी मंडई करावी लागतील. त्याचाही विचार केला जात नाही. भुयारी गटार योजनेची मोठी आवश्यकता होती. ही योजना पूर्वीच राबवायला पाहिजे होती, परंतु ते न झाल्यामुळं आज माझ्या बीड शहरात सगळी गटारं, उघड्या नाल्या आणि त्या ठिकाणी नाले उडे आपल्याला बघायला मिळत आहेत. त्या नाल्या बहुतेक वेळा तुंबलेल्या असतात आणि त्यातील घाण पाणी सगळं रस्त्यावर येतं. त्याच्यातनं तुमचं आरोग्य धोक्यात येत आहे. त्याच्यातनं तुमच्यातले काही जण आजारी पडतात आणि मग डॉक्टरकडे जावं लागतंय. त्याच्यात औषध पाणी खर्च करावं लागतं. हे काय चाललंय आणि कशा करता चाललंय? अरे जग कुठं चाललंय? देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षापेक्षा जास्त काळ लोटला. बाकीची वेगवेगळे जिल्हे सुधारले आणि आपण मागे राहणार आहे. पुढची पिढी काय मिळेल तुम्हाला? तुम्ही कुणाची बटणं दाबताय, कुणाला निवडून देताय, याचा विचार करणारच का नाही? शहरामध्ये अनेक भागामध्ये रस्ते पोचलेले नाही आहेत. ज्या ठिकाणी रस्त्याची कामं झाली त्या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध विजेचा पोल आणि रोहित्र उभे करण्याच्या समस्या आहेत. काही पोलला धडकाव काय आमच्या लोकांनी जाऊन कळत नाही की पहिला पोल बाजूला घेतला पाहिजे, मग रस्ता केला पाहिजे. रस्ता त्याच्यात पोल, उद्या गाडी बिडी धडकली म्हणजे शॉर्ट सर्किट झालं, कुणाला शॉक बसला, जबाबदार कोण? त्याच्यामध्ये जालना रोडचं काम अर्धवट अवस्थेमध्ये, दुभाजकाचं काम अपूर्ण असून दोन्ही बाजूच्या नाल्यांची उभारणी करणं आवश्यक आहे. रोडवर अनेक म्हणजे व्यावसायिक आहेत. पावसाळ्यात दरवर्षी त्यांच्या दुकानामध्ये पाणी शिरतं, त्यांचं लाखो रुपयाचं नुकसान होतं. एकदा पाणी दुकानात शिरलं की ते काढण्यासाठी कित्येक दिवस त्यांना मोटार लावावी. ही दुर्दशा. आणि कुठल्या तोंडाने तुम्ही मतं मागायला चाललाय आणि काय तुम्हाला मतं मागायचा अधिकार आहे? मी पिंपरी चिंचवडमध्ये आणि बारामतीमध्ये करून दाखवलेलं आहे.